आज आपण बनवत आहोत आपल्या सर्वांचा फेवरेट कोळंबी भात प्रॉन्स बिर्याणी. त्यासाठी हे बेसिक गोष्टी लागतात. खूप इझी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर तेल गरम करायचं, त्याच्यात खडे मसाले टाकायचे. माझ्याकडे आज अवेलेबल नव्हते म्हणून मी फक्त तेजपत्ता आणि जिरं टाकलं आहे. तुम्ही त्याच्यात काली मिरी, तेजपत्ता, अजून आपलं लवंग, दालचिनी हे सर्वही टाकू शकतो. मग खडे मसाले टाकल्यावरती कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा. तो गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट आणि टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो ॲड केल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला झाकून ठेवायचं, ज्याने ते पटकन नरम होतात आणि त्याचा आंबटपणा निघून जातो. टोमॅटो थोडे नरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण आपल्या सर्वांचं फेवरेट जे मसाले आहेत, जे बेसिक मसाले आहेत ते सर्व टाकायचे. हो, मालवणी मसाला नक्की आठवणीने टाका. ह्याच्यामध्ये मी एक अजून मसाला ॲड केला आहे. तो म्हणजे होममेड गरम मसाला आहे. त्याच्याने टेस्ट थोडी छान वाढते नॉनव्हेजची. तर त्याची रेसिपी हवी असेल तर व्हिडिओला कमेंट करा. मी तुम्हाला ती रेसिपी नक्की शेअर करेन. मसाले परतून झाल्यावरती कोळंबी ॲड करा, कोथिंबीर टाका आणि त्याला झाकून ठेवा, ज्याच्याने कोळंबी पटकन शिजते. कोळंबी पाणी सोडते हे लक्षात ठेवा, म्हणून त्याच्यानंतर त्याला आपण थोडा उशीर बिना ढाकण्याचं पण शिजवायचं आहे. एकदाची काय 10 मिनिटात कोळंबी शिजली की मग जे राईस आहे, जे 90% कुक राईस घ्यायचं असतं, जसं बिर्याणीला घेतो. मग त्याची लेयरिंग करायची मस्तपैकी, कोथिंबीर टाकायची भरभरून आणि ती 5 मिनिटं दमवरती ठेवायची, म्हणजे स्लो गॅसवरती झाकून ठेवायची. आणि जेव्हा ती 5 मिनिटानंतर आपण गॅस बंद करतो, तेव्हा ती लगेच न ओपन करता त्याला 10 मिनिटांनी ओपन करा, म्हणजे टेस्ट छान येते. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.